पड़ेगा। हो साहेब, जरा पुढे सरका ना. दिखता नहीं है क्या? जगह नहीं है, भीड़ है. हाँ, अहो जरा ऍडजस्ट करा ना, थोडं सरकून घ्या ना तुम्ही, होईल ना जागा. अरे कहाँ एडजस्ट करने का, जगह नहीं है इधर. जाओ. अरे इथे 4-4 माणसं बसलेली असताना तुम्ही जागा नाही म्हणताय. नहीं सरकने का है, जा. जो करना है कर ले. जो करने का आहे वो कर ले म्हणजे. ये ट्रेन क्या तेरे बाप ने तेरे को खरीद के दी है क्या? ए, बापाचं नाव काढायचं नाही, तमीज से बात करने का. मतलब तू अभी मेरी तमीज की क्लास लेगा? हाँ, हो भाऊ, ते आता नीटपणे सांगतायत तर सरकार ना जरा ऍडजस्ट करा. आम्ही तुम्हाला केलंय ना मुंबईत ऍडजस्ट. ये शाने, अब तू क्या इनकी वकालत करेगा क्या? और एडजस्ट किया मतलब क्या किया? हाँ? मुंबई किसी के बाप की नहीं है, समझा ना? रोज इसी ट्रेन से आता जाता है ना तू? कह रहे बुढ़ो, तेरी वजह से हुआ ना ये सब. अरे साले ऐकून काय घेतोय? हाँ? तू वकालत करता है, क्या करेगा तू? आपल्यावर आवाज चढवणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढ. मुंबई आपली आहे, आपली. आणि इकडे आवाजही आपलाच हवा. ये बात साला. याला म्हणतात बाळकडू. अरे मराठी हा सन्मान आहे. वाय मराठी विचारणाऱ्याची वाय थेट करा. असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही. मराठीला वाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप आठवलाच पाहिजे. एकच सत्य, नो पेन नो गेन. हो दादा, थॉमसवाडीला येणार का? नाही बोललं तर ऐकायला येत नाही काय? चल. सामान्य माणसाचा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांच्या कानाखाली आवाज काढावा लागतो. त्याशिवाय त्यांना ऐकू येत नाही. ए नाही, बी फॉर बाळकडू. ये बात साला. माझे विचार हे तुमच्या विचारातून जन्माला आलेत, ते वेगळे नाहीत. तू तुझ्या मनाला विचार काय वाटतंय, आणि जे प्रामाणिकपणे उत्तर येईल त्याला पैकीच्या पैकी मार्क मी दे. आता जा, लाग कामाला. स्वतःची जागा स्वतः मिळव. हे सगळे नियम आणि कायदे कोणासाठी? सामान्य माणसाला त्रास देण्यासाठी? जाळून टाका ते कायदे. त्याला असा फालतूपणा चालणार नाही. जनहिताच्या आड येणारे कायदे आणि नियम बदलायलाच पाहिजे. मराठी माणसाला मुंबईपासनं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे. तुम्ही काय बोलताय? एक मिनिट. नाही, तुम्ही एक काय मिनिट. बोलताय? तू पण त्यामध्ये एक माणूस उभा होता. तिखट, चिवट, शिवराळ, पण सच्चा मराठी सुपर हिरो बाळासाहेब ठाकरे. ज्यांनी हे करू दिलं नाही. अजूनही ते करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण तो हाणून पाडण्यासाठी बाळासाहेब अजूनही इथेच आहे. ते कुठेही गेले नाहीये. मुंबईत राहणाऱ्या कितीतरी लोकांना मराठी येत नाही. काय फरक पडतो? आमच्या ऑफिसमध्ये पण आहेत त्याचे लोक. मग स्टाफ बदला ना. महाराष्ट्रात आणि मुंबईत ऑफिस असेल तर मराठी यायलाच हवं. तुम्ही नाही शिकलात मराठी? हा, कारण मला आवडतं. आय लाईक मराठी. एक्झॅक्टली. मग तुमच्या स्टाफ मध्ये गोडी निर्माण करा की मराठीची. खरंच गोड आहे मराठी. पण सर, गोडी अशी फोर्सफुली कशी काय क्रिएट करणार? ती मुळात असावी लागते, जन्मापासून. चांगल्या गोष्टीची गोडी नसेल तर ती लावणं यालाच आपण संस्कार म्हणतो ना. आणि मराठीची गोडी लावण्यासाठीच आपण बाळकडू पाचतो. कितीही कडू असलं तरी, कारण त्यातच बाळाचं हित असतं. सगळ्यांनी या मुंबईत. मुंबई आपली आहे. इथले रस्ते, इथल्या गल्ल्या, इथली घरं, इथले फुटपाथ, इथली हवा, इथलं पाणी, इथला श्वास, हे सगळं आपलं आहे. थोड्याशा पैशांसाठी तुम्ही मुंबईच्या बाहेर गेला, पण इथे आलात तर इथे मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणून तर सगळ्या जगाचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे. या सगळ्यांनी या, एकत्र या. बघूया कोणाचा बाप आपल्याला अडवतो. आणि तुम्हाला वाटतं की ते येतील परत? येतील, सगळे येतील. मानानं येतील आणि माचात राहतील. मी बाळकृष्ण नंदकुमार पाटील, तुमच्याच सारखा एक सामान्य मराठी माणूस, पैसे वाचवायला मुंबई सोडून गेलेला. पण एका आवाजाने मला परत आणलंच. आधी मला तो आवाज माझा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम वाटला होता, पण आता कळलं तो प्रॉब्लेम नाहीये, सोल्युशन आहे.
मराठी माणसाच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन. मी तर म्हणतो ज्यांना हा आवाज ऐकू येत नसेल ना त्यांनी स्वतःची डोकी तपासून घेतली पाहिजे. फक्त डोकीच नाही, संपूर्ण चेकअप करून घ्या. ज्यांच्या कानात हा आवाज घुमत नसेल ना त्यांनी एक तर स्वतःला शंड जाहीर करा, नाहीतर डेथ सर्टिफिकेट मागून घ्या महानगरपालिकेतून. खरं तर प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला नशीबवान म्हणायला हवं, कारण बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात जन्माला आले. मी इतर भाषिकांचा आपल्यावरचा राग समजू शकतो, कारण प्रत्येकाच्या मनात शिरून त्याला हादरवणारा आणि खडबडून जाग करायला लावणारा बाळासाहेब नावाचा वाघ फक्त महाराष्ट्राच्या जंगलात जन्माला यायचा होता. पण बाळासाहेब गेले आणि वाटलं की ती डरकाळी आता पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. पण आज तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला तो वाघ दिसतोय. प्रत्येकाच्या मनातली डरकाळी मला ऐकू येते. फक्त आता ती मनातली डरकाळी मनातल्या मनात ठेवू नका, कारण वाघाची डरकाळी हे वाघाचं स्वगत नसतं, तर तो त्याचा जाहीर इशारा असतो. मी हे सगळं बोलतोय पण मला राजकारणात यायचं नाहीये. मला फक्त एक आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, जो आता पोचलेला दिसतोय. काही आवाजांना माईक आणि स्पीकरची गरज नसते. तो आवाज सळसळत्या रक्तातून वाहतो. मी फक्त त्या सिस्टीमच्या सर्व्हिसिंगचं आणि क्लिनिंगचं काम केलं, आणि त्यासाठी जे हत्यार वापरलं त्याचं नाव बाळकडू. आणि ज्याचे मॅन्युफॅक्चरर आहेत बाळासाहेब ठाकरे. आज माझी खात्री आहे, लग्न करून मुंबईत राहायचं असेल तर मराठी मुलीला आता मराठी मुलाशिवाय दुसरा पर्याय नसेल. बाळासाहेब आजही आहेत, आता इथे तुमच्यात, माझ्यात, इथल्या प्रत्येक श्वासात, नजरेत, इशाऱ्यात. महाराष्ट्राच्या नव्या इतिहासाचा नवा अध्याय मला ह्या आवाजात ऐकू येतोय. जो आवाज आपल्याला सांगतोय मुंबई आपली आहे, मुंबई आपली आहे. पाहुण्यांचं स्वागत आहे. मेहुणा जसा नोकरीसाठी येऊन राहतो तसे या, राहा, खा, प्या, पण आपला मालकी हक्क सांगू नका. कारण साहेबांचा आवाज कानावर आला ना की मग आम्हाला नाती दिसत नाहीत, दिसते ती फक्त मराठी माती. अमृताशी पैजा जिंकणारी मराठी मुंबईसाठी कुठलंही युद्ध जिंकू शकेल, आणि त्यासाठी आमचं हत्यार असेल बाळकडू. बाळासाहेबांनी लहानपणापासून पाजलेलं बाळकडू. आता जरा थांबा, उठू नका. मला बोलवलत ना, आता मी आलोय, मला बोलू द्या. तुमचाच आग्रह होता ना, बाळासाहेब परत या, बाळासाहेब परत या. आता मी काय सांगतो ते ऐका. एकजुटीने रहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल. उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही. आपल्या हक्कांसाठी लढा, अन्याय करू नका आणि सहनही करू नका, आणि गरज लागली तर द्याच बाळकडू. जय हिंद, जय महाराष्ट्र.